वळूयात पुढील बातमीकडे। वरळी कुणाची मालमत्ता नाही, आदित्य ठाकरेंना सचिन अहिर यांनी प्रत्युत्तर दिले। वरळी आमचाच बालेकिल्ला आहे असं वक्तव्य उबाठा आमदार आदित्य ठाकरेंनी केलं होतं, त्याला आता सचिन अहिरांनी उत्तर दिलं। जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं, हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलो। याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही। तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे। जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत ऐतिहासिक आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आतापर्यंत आहे, हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं। म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही। वरळी हा सर्वसामान्य लोकांचा आणि भौगोलिक परिस्थितीचा आहे। वरळी विधानसभा ही काय माझी कधी इस्टेट नव्हती किंवा कोणाची तरी ती इस्टेट आहे अशातला भाग नाही। ते आज लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी उद्या लोकांमध्ये चांगलं काम केलं तर लोक त्यांचा कौल देतील। उद्या पक्षाने कुठचा जर उमेदवार दिला तर तो त्यावेळीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, पण असं वरळीमध्येच निवडणूक लढवायची आहे, वरळीमध्ये आदित्यजींच्या सामोरे जाऊन हे करायचं अशी कुठचीही भूमिका नाही।